एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण विशेष सराव परीक्षा क्रमांक 1 इयत्ता 10वी विषय आहे भूगोल। हा पेपर तुम्हाला 40 मार्कांसाठी आहे। वेळ असेल 2 तास आणि पेपरमध्ये ज्या पण आकृत्या काढायच्या असतील तर त्या पेनाने काढायच्या, पेन्सिलने नाही। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 4 मार्कांसाठी 4 आहेत। दुसरा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा। अ स्तंभ आणि ब स्तंभ। अ मध्ये 4 पर्याय आहेत आणि ब मध्ये 5 आहेत, म्हणजे एक पर्याय उरण। प्रश्न तिसरा आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 4, 5 दिलेले आहेत, कोणतेही 4 लिहायचे। क्षेत्रफळ म्हणजे काय? दुसरा आहे, ब्राझीलचा बहुतांश भाग कोणत्या गोलार्धात आहे? भारतातील कोणत्या किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात? ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे किती मिमी पाऊस पडतो? आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना कोणते चलन वापरले जाते? तुम्हास पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची द्या। तुम्हाला ब्राझीलचा नकाशा दिला जाईल, त्यामध्ये अमाप राज्य, ॲनाकोंडा, म्हणजे हे 6 आहे ना, त्यापैकी कोणते तरी 4 तुम्ही बरोबर दाखवले की 4 मार्क मिळतील। 6 दाखवा म्हणजे 4 तर बरोबर येतीलच। ब, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। हा एकदम सोपा प्रश्न असतो, कोणते पण 4। नकाशा पाहून घ्या, स्क्रीनशॉट मारू शकता। पहिला प्रश्न आहे, 4000 मिमी पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेला भारतातील प्रदेश कोणता? 4000 पेक्षा अधिक, सगळ्यात जास्त काळ केलेला असतं ना, त्या प्रदेश हाही काढला म्हणजे उत्तर पूर्व भाग जास्त आहे। भारतातील कमाल व किमान तापमानाचे प्रदेश कोणते? नकाशा दिलेला आहे, ह्या नकाशाच्या ऐवजी तुम्हाला इथे आलेख पण दिलं जाईल किंवा वेगळं दुसरं पण काही दिलं जाईल, पण हा जे आकृती असते ना तिथंच बघून सोडवायचे, ते एकदम सोपे प्रश्न येतात। प्रश्न 5वा आहे, भौगोलिक कारणे लिहा। कोणतेही 2-3 मार्कांसाठी हे जे प्रश्न आहेत ना ते पॉइंट वाईज लिहायचे, 1 2 3 4 असे पॉइंट टाकून लिहायचे। प्रश्न 6वा अ आहे, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभलेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 6 मार्कांसाठी हा प्रश्न आहे, किंवा मग खाली एक प्रश्न दुसरा आहे। हा प्रश्न आहे की यामध्ये आपल्याला आलेख काढायचा आहे, तसला आलेख पेपर दिला जाईल, त्याच्यावरती आलेख काढून खालचे प्रश्न तुम्हाला सांगायचे, त्याचे उत्तर म्हणजे लिहायचेत। किंवा हा प्रश्न आहे, आयताच आलेख दिलाय। प्रश्न 1, 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते? 18.0। हा एकदम सोपा प्रश्न आहे ह्या पहिल्यापेक्षा। आता स्क्रीनशॉट त्या आलेखचा काढा आणि प्रश्न पहा, एकदम सोपेच आहेत। 7वा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। कोणतेही 2। हा आहे 8 मार्कांसाठी प्रश्न। 1 2 3 दिलेले आहेत आकडे, तर तुम्हाला 2 कोणते पण सोडवायचे। इथेच तुमची प्रश्नपत्रिका संपलेली आहे। जर तुमच्या मित्रांना ही प्रश्नपत्रिका हवी असेल तर तुम्ही त्यांनाही शेअर करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।